महाराष्ट्राचा खेळ असल्यामुळे त्याच्यात अत्यंत गर्व आहे. हॅलो, ऐकायला सगळे आलेला सर्व पालक होते शिक्षक वर्ग त्या आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर आलेल्या माझ्या स्पोर्टच्या राज्याच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स केला, चांगल्या प्रकारे मेडल्स मिळवले. मिळवले सगळ्यांनी आवाज येत नाहीये. तुमचं सर्वांचं स्वागत. तसेच तिथून पुढे जसे पुढे मॅचेस होतील आंतरराष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, देशीय अशा विविध स्पर्धांमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे नाव नोंदणी करा. आपल्या जिल्ह्याचं, आपल्या राज्याचं, आपल्या देशाचं. तसंच आलेल्या कोचेसचे मनपूर्वक अभिनंदन. त्यांनी एवढ्या चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना घडवलं, त्यांचा सुद्धा आभार आहे. त्याचबरोबर ते पालक जे एवढे कष्ट करून सगळ्या गोष्टी करून ते वेगवेगळी वेळ देतात मुलांना आणि चांगल्या प्रकारे गाईड करतात, त्याच्या मागे मदतीने उभे राहतात. त्यामुळे त्यांचं सुद्धा स्वागत आणि सर्वांना इथून पुढे मनपूर्वक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपण खेळाडूंना चांगले मार्गदर्शन केले. खरं तर अध्यक्षांच्या भाषणाचा जर प्रोटोकॉलनुसार कोणालाही बोलता येत नाही किंवा परवानगी नसते तरी सुद्धा मी थोडासा अध्यक्षांच्या परवानगी आजची स्पर्धा कशी झाली, मुलींमध्ये कोणते येईल आणि मुलांमधून कोणते येईल आणि आपलं बरोबर तिकडे व्यक्त करेल. कारण आज जी आम्ही स्पर्धा केली त्याच्यामध्ये जास्तीत जास्त बेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न केला. पण खेळाडूचे जे मेन करतात असतात राहणे, जेवण, योग्य आहार, नाश्ता असेल, सर्टिफिकेट असतील, मेडल असतील, एकच मिनिट वाढलं तर ते आपलं बरोबर खेळाडू व्यक्त करायचंय. अध्यक्षांच्या परवानगीने त्यांना विनंती करतो. एक कोणी मुलगी आहे, मुलगी या प्रथम कोणी येऊ शकतो, कोणाला यायचं पण बोलू शकतो. 2 मिनिटं कोणी मुलगी नाही आपल्या स्पर्धा कशा झाल्या किंवा काही चुका होत्या, काही त्रुटी असतील ते आपण जाहीरपणे बोला. त्या जर काही त्रुटी असतील, काही छोट्या छोट्या चुका असतील त्या नक्कीच सुधारण्याचा आम्ही प्रयत्न करू. एक गोष्ट आपलं बरोबर व्यक्त करायचं. त्याच्यानंतर मुलगा कोणी पण लहान मोठा कोणी पण मुलाला यायचंय.